या देशातील पहिले राजे, पहिले बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये बहुजन समाजाला आपल्या राज्यामध्ये 50% जागा राखून ठेवणारे राजश्री शाहू महाराज या देशातील पहिले राजे, पहिले जमीनदार ज्यांना त्यांच्या वाड्याच्या समोर फाशी देण्यात आली, समाजाची साथ घेऊन ब्रिटिशांशी ते लढले होते ते गेंदसिंगजी नाईक या तमाम महामानवांना, त्याचप्रमाणे ज्यांची कालच जयंती साजरी झाली ते महामानव, ते महान नेते, ते मराम घोमके त्या सभेमध्ये ज्यांनी ठणकावून सांगितलं की आप आदिवासी को लोकतंत्र पढ़ा नहीं सकते, देश में लोकतंत्र यदि स्थापित करना है तो आपको आदिवासी से सीखना होगा, ये आवाज उठवणारे जयपाल सिंग मुंडा, त्याचप्रमाणे तमाम बहुजन महामानवांना या विचार मंचाच्या माध्यमातून सर्वप्रथम मी आदरांजली अर्पित करतो। आज या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि जयपाल सिंगजी मुंडा यांच्या जयंती निमित्ताने, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या सुद्धा जयंती निमित्तानं हा उपक्रम, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे विधिवत अध्यक्ष सन्माननीय भोजबे साहेब, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित सन्माननीय आमचे युवा नेते सावंत बापूजीराव, युवराज कोल्हारे सर, मेघराज शिवसाम सर, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित आमच्या समाजातून जे ऑन्कोलॉजिस्ट आहेत ते सन्माननीय जनाब सर, सन्माननीय ज्यांचं उत्कृष्ट असं या ठिकाणी स्पीच झालं ते मधुकरजी बिहारी सर, प्राध्यापक बिहारी सर, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले सन्माननीय विजयजी भोगारे साहेब, मेडिकल कॉलेज नागपूर, सन्माननीय राऊत साहेब, सन्माननीय नाईक साहेब आणि या ठिकाणी बहुसंख्येने बसलेल्या महिला वर्ग आणि सर्व समाज बांधव। या ठिकाणी मगाशी एक विषय आला होता, मी शिक्षणाचा विरोध करणार नाही, नोकरी पाहण्याचा विरोध करणार नाही, पण प्रथमतः तुमची भूमिका क्लिअर करून देतो की तुमचे पोरा, आमचे पोरा खुर्चीला घाम फुटतला तरी अभ्यास केला त्या खुर्चीवर बसून, पण बॅकलॉगच नाही तर नोकऱ्या येतील कुठून। आम्ही भरपूर पोरांना पाहतो एमपीएससीचा अभ्यास करणारे, लायब्ररीमध्ये रात्रंदिवस जागणारे आणि पूर्ण बॅकलॉग जरी भरला शासनानं तर आमची लोकसंख्या 2011च्या सर्वेनुसार 8.6% आहे या देशामध्ये आणि आमचं आरक्षण 7% आहे। 100च्या मागे नोकरी लागूनही लागली तरी आमच्या 7च पोरांना लागेल। 100पैकी किती पोरांना लागेल? 7 पोरांना। मग 93 पोरांना कुठल्या मंदिरामध्ये जागा आहे? मंदिराच्या आरक्षणामध्ये तरी तुम्ही आहात का? मंदिराच्या पूजाऱ्याला सुद्धा या देशामध्ये पेमेंट चालू आहे आणि त्या समाज व्यवस्थेला इथल्या संविधानानं म्हटलं, इथल्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं आदिवासीच्या देशाचा मूळ मालिक आहे, तो आज रस्त्यावर येत आहे। आपल्या समाज व्यवस्थेमध्ये हलब्यांच्या गोंडांच्या विषयाच्या अनुषंगाने आपण पाहायला गेलो, गेनसिंग नायकांच्या अनुषंगाने आपण पाहायला गेलो, जमीनदारांना, पाटलांना, मोकाशांना इथल्या चित्रपट सृष्टीमध्ये, इथल्या नाटकांमध्ये खलनायकाच्या भूमिकेमध्ये मांडला। आपल्याकडे गेनसिंगजी नाईक आज येत आहेत, आपल्याकडे गेनसिंगजी नाईक आपल्याकडे आज येत आहेत कारण ते जमीनदार होते। आम्हाला हे सांगितण्यात आलं की जमीनदार मध्ये नाही का, आमच्याकडे माणसांनी, आमचे पाटील ज्यांच्याकडे जमिनी होते, आमचे मोकाचे, आमचे जमीनदार आणि आमची सर्व समाज व्यवस्था जमिनीच्या आदिवासींकडे होत्या, मुंडा समाजाकडे जमिनी होत्या, संताल समाजाकडे जमिनी होत्या। पुऱ्या भारतभर जेवढे काही आदिवासींचे विद्रोह झाले, पुऱ्या भारतभरचा पुरा हा भारताचा आदिवासी भारत होता आणि या देशातील स्वातंत्र्यासाठी जे युद्ध झाले त्यापैकी 70% युद्ध आदिवासींनी लढलेले आहे। 1857च्या राष्ट्रीय उठावाला आपल्या इतिहासामध्ये जागा आहे। इथं बसलेल्या बहुसंख्य लोकांनी 1857च्या राष्ट्रीय उठाव वाचला असेल, किती लोक मेले माहित नाही, पण त्याच 1857च्या राष्ट्रीय उठावाच्या पूर्वी आदिवासींचे जे उठाव झाले, संताल परागण्याच्या संतालांचा जो उठाव झाला, त्या संताल आंदोलनामध्ये 72,000 आदिवासी मारले गेले। किती लोक मारले गेले? 72,000 आदिवासी। हलब्यांचा हलबा विद्रोह झाला होता, फक्त 7 घरं वाचवलं होतं त्यांनी अकबरसिंगच्या काळामध्ये। पूर्ण हलब्यांच्या हलबा विद्रोहामध्ये हलब्यांनी सुद्धा जमीनदाराच्या सोबतीने साथ देत मराठा आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये युद्ध पुकारला होता। फक्त 7 घरं वाचली होती आणि ते 7 घरं परिवर्तित होत तिकडे जे पसरले आहेत आमच्या क्षेत्रामध्ये, ज्यांचा विस्तार झालेला आहे तो आदिवासी समाज। म्हणजे आंदोलनामध्ये एवढे लोक आमचे मारले गेले आणि आजही तीच प्रवृत्ती या देशामध्ये
देशामध्ये चालू आहे. आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून या मंचावर बसलेल्या मान्यवरांना माझी सुद्धा विनंती आहे, आम्ही हलब्याचा विचार मांडतो ना. बिरसा ब्रिगेडमध्ये आम्ही सकल आदिवासी समाजाचा विचार मांडतो. हलबी, गोंड, भील, आन, माळिया, कोरकू जो काही असेल त्यांचा विचार मांडतो. कारण भाषा जरी वेगळी असली, भाषा जरी त्यांची वेगळी असली, जमात जरी वेगळी असली, तरी त्यांची संस्कृती मात्र एक आहे. तुम्ही कुठेही जा, बस्तरला जा, ओरिसाला जा, तुम्ही तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये जा, तुम्ही छत्तीसगड मध्ये जा, तुम्ही झारखंडला जा, कुठेही असलेला आदिवासी हा एकच आहे. मगाशी बिहारी सरांनी खूप चांगला उदाहरण दिला सिंधू घाटी सभ्यतेचा. सिंधू घाटी सभ्यतेचे आम्ही वारस आहोत, वारस. सिंधू घाटी सभ्यतेचे आम्ही वारस आहोत, वारस. वारस म्हणजे बापाची जमीन पोराला भेटते. सिंधू घाटी सभ्यता म्हणते की भारतामधली सगळ्यात जुनी सभ्यता सिंधू घाटी सभ्यता आहे आणि ती सभ्यता धर्मनिरपेक्ष सभ्यता होती. सिंधू घाटी सभ्यतेमध्ये जर मराठ्या नसत्या, देहांत झाल्याच्या नंतर त्या माणसाला गाडण्याची प्रथा जर सिंधू घाटी सभ्यतेमध्ये नसती, तर आज सुप्रीम कोर्ट म्हणू शकला नसता की आदिवासी या देशाचा मूळ मालिक आहे. त्या काळामध्ये मय्यत झाल्याच्या नंतर गाडण्याची प्रथा होती. तो डीएनए मिळालेला आहे, डीएनए. आज धर्म परिवर्तन होत आहे, दिवसेंदिवस गाडण्याची प्रथा आमची नष्ट होत आहे आणि आम्ही जाळाला लागलेलो आहोत. जाळल्याच्या नंतर तुमची हड्डी तरी वाचेल का? जाळल्याच्या नंतर तुमची हड्डी तरी वाचेल का? इथं आमची सत्ता होती, आमचे लोक होते, आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत, संकल्पना तुमच्याकडे येईल का? आणि ह्या बाबी समजणे काळाची गरज आहे. कारण कालच आपल्याकडे सावित्रीबाई फुलेंची जयंती झाली. सावित्रीबाई फुले जर या देशामध्ये नसत्या, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची क्रांती केली नसती, महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाची क्रांती केलेली नसती, तर बहुसंख्येने या ठिकाणी बसलेल्या महिला आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या. कारण त्या काळामध्ये ती परिस्थिती होती. ढोर गवार शूद्र पशु नारी, ढोर गवार शूद्र पशु नारी, सभय ताडण के अधिकारी. आता तुम्ही तो तुलसीदासचा रामचरित मानस आपल्या घरी वाजवता ना, त्याचा का म्हणते अर्थ? ढोर गवार शूद्र पशु नारी. पशुसोबत महिलांची तुलना केली होती या देशातील मनुवादी व्यवस्थेनं. त्या मनुवादी व्यवस्थेला तोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलं. त्या मनुस्मृतीचा दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलं नसतं, तर आज आमच्या पोरी शिकल्या नसत्या, आज राजकीय आरक्षणामध्ये आपला समाज नसता. परंतु परिस्थिती दिवसेंदिवस तीही बदलत चाललेली आहे. म्हणजे सिस्टम नेहमी बदलत असतो, आपल्याला अपडेट होणं काळाची गरज आहे. जेव्हा आमचा माणूस शिकला नव्हता, जेव्हा आमचा माणूस शिकला नव्हता, तेव्हा त्यांचे लोक शिकलेले होते. जेव्हा आमचा माणूस शिकायला गेला, ते टायपिंगवर गेले. जेव्हा आमचा माणूस टायपिंग करायला लागला, त्याचे लोक कॉम्प्युटरवर गेले. जेव्हा आमचा माणूस कॉम्प्युटर शिकायला लागला, आता सगळं काही एआय ने काम चालवून राहिले. तुम्ही म्हणता स्पर्धेचा युग, पण हा स्पर्धेचा युग राहिलेला नाही. आमच्या पोरांना स्पर्धा यंत्रासोबत करायला लागेल. अदानी अंबानीच्या पोरांकडे यंत्र आहे, त्यांच्या यंत्रासोबत आमचा पोरगा भिडल. यंत्राच्या समोर टिकणार आहे का? अशा परिस्थितीमध्ये संविधानिक अधिकार जे आहेत आपले, त्या संविधानिक अधिकारांना 5व्या अनुसूचीला आपल्याला टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. बंधूंनो, शिक्षणाशिवाय तुमच्याकडे तरुणाई नाही. शिक्षणाचा उपयोग कुठे करत आहात तुम्ही, तेवढं सुद्धा महत्वाचं आहे. कारण समाजवादाचे जे बाजू आपण पाहतो, सांस्कृतिक समाजवादाचे जे बाजू आपण पाहतो, जेव्हा जंगलाचे आंदोलन, आज तुमच्या मगासपासून एक गरीब चालू होता की मोकाशी टोल्याला जंगल नाही, मोकाशी टोल्याला जंगल नाही. तर मोकाशी टोल्याच्या पोराला तुम्ही गावच्या पोराला देता का? बाहेर गावच्या पोरी मागता का नाही मागा? मग त्या गावामध्ये जंगल आहे ना, तुमच्या गावच्या पोरी बाहेर गावी नाही जात का? मग किती जंगल आहे ना, त्यांच्या जंगल जर नष्ट होत असं तुमचा संबंध जुळते की नाही जुळत? जुळते ना. त्या समाज व्यवस्थेला टिकवणे काळाची गरज आहे. आदिवासींची बोली भाषा, आदिवासींची संस्कृती, आपण मगाशी तो विषय आला होता. आदिवासी लोक मोहाच्या झाडाची पूजा करणे, वडाच्या झाडाचा गणित आला होता. वास्तव आहे, ते वास्तविकता आहे. त्यांनी तो तोरुंबा सांगितला. तोरुंब्याचा कन्सेप्ट नाही, तो मोहफुलाचा कन्सेप्ट आहे. मोहफुलाची राख ते जे काढत होते, हे सगळे गणित. आणि तो प्राचीन झाड आहे आपला. तो प्राचीन झाड म्हणजे सुप्रीम कोर्टाने आदिवासीला या देशाचा मूळ मालिक ज्या पद्धतीने म्हटलेला आहे, त्या मोहफुलाच्या आधारावरती म्हटलेला आहे, त्या तेंदूर पत्त्याच्या काडीच्या आधारावरती म्हटलेला आहे. भरपूर सारी संस्कृती आहे. मी तर असंही पाहिलं, मी आता धारणीमध्ये होतो अमरावतीमध्ये, त्यांना जन्मसंस्कारच्या वेळेला विचारला. आमच्या इकडे तर तेंदूची गाडी फक्त ते घराच्या समोरच लावतात बाळापण झाल्यावर. तिकडं तेंदू पत्त्याची गाडी पारण्याला पण बांधतात, पारण्याला पण बांधतात. हा बहुत मोठा सायन्स आहे. मी या ठिकाणी तो मांडणार नाही, त्याच्याकरता खूप वेळ लागतो तो विज्ञान मांडताना. म्हणजे सांगायचा अर्थ असा होता, आदिवासींना
तो नास्तिक है और ना ही आस्तिक है। नास्तिक होना है भगवान को नहीं पूजना, आस्तिक होना है भगवान को बहुत ज्यादा पूजना। आदिवासी ना तो आस्तिक है और ना तो नास्तिक है, आदिवासी सिर्फ और सिर्फ वास्तविक है। क्या है? वास्तविक है। वास्तविक म्हणजे काय? आदिवासी कशाची पूजा करतो? वास्तविक म्हणजे काय? हा वास्तववाद तुम्हाला शिकायला पाहिजे। आदिवासी झाडाची पूजा करतो, झाडाची। का बरं झाडाची पूजा करतो? नास्तिकही नाही ना आस्तिकही नाही, पण तो पूजा करताना झाडाची पूजा करतो। अरे ज्या झाडाकडून तुम्ही ऑक्सिजन घेता त्याची पूर्ण पूजा करणे हा काही अंधश्रद्धा आहे का? ज्या झाडाकडून तुम्ही ऑक्सिजन घेता, जो झाड तुम्हाला ऑक्सिजन देतो त्या झाडाची पूजा इथला आदिवासी करतो। ज्या सूर्यापासून तुम्हाला उष्णता भेटते, ऊर्जा भेटते, प्रकाश भेटते, त्या सूर्याची पूजा इथला आदिवासी करतो। ज्या जमिनीतून तुम्ही उपज घेता, धान्य उगवता, त्याच्या भरोश्यावर स्वतःचा पोट पालता, त्या जमिनीची पूजा इथला आदिवासी करतो। ज्या धान्याचा स्वयंपाक बनवून खाता त्या धान्याची पूजा इथला आदिवासी करतो। ज्या पाण्याच्या भरोश्यावर तुम्ही फसल पिकवता त्या नदीची पूजा इथला आदिवासी करतो। आदिवासी करत असलेल्या पूजामध्ये अंधश्रद्धा नाही, त्याच्या मागे विज्ञान दडलेलं आहे। आणि हा कार्यक्रम मांडताना लोकांनी हा अलिखित विज्ञान आहे, परंतु त्या अलिखित विज्ञान दिवसेंदिवस नष्ट होत आहे। त्या नष्ट होणाऱ्या अलिखित विज्ञानाला थांबवणे, त्याला लिहिणे आपल्याला काळाची गरज आहे। इथं बसलेल्या तमाम हलबी समाजाला माझी विनंती आहे, पुढच्या 10 वर्षांपर्यंत लिहून ठेवा। तुम्ही जर असंच वागल्या तर हलबी समाजाला माझा एक महत्त्वाचा धोका तुम्हाला सांगतो। आम्ही PRTI ला गेलो होतो, PRTI हलबी इथं एवढे काही बसल्या ना, तुम्ही हलबी 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 सांगताना चला मी बी सांगतो, मी बी हलबी ठेवून मी त्या अँगलला सांगतो तुम्हाला। आम्ही बिरसा ब्रिगेडमध्ये सगळं रिसर्च चालवतो। काय आहे आदिवासी, काय आहे हलबी, काय आहे गोंड, काय आहे कोरकू, काय आहे माळिया, काय आहे। आणि बिरसा ब्रिगेडमध्ये आम्ही कधीच कोणाला विचारलं नाही तुझी जात काय, त्याची जमात जी आहे आणि त्याची संस्कृती जी आहे तिच्यासोबत आपला साधर्म्य कसा एक आहे हा पाहण्याचा आपला एक प्रयत्न आहे। कारण 50% आदिवासीच्या बोलीभाषा ज्या आहेत त्यांना इथल्या व्यवस्थेने इंडो आर्यन म्हटलं। इंडो आर्यन, इंडो आर्यन म्हणजे का? विदेशी। देशाचा सगळ्यात मोठा कोर्ट कोणता? सुप्रीम कोर्ट। सुप्रीम कोर्टाच्या वरचा कोणती कोर्ट आहे का? नाही ना। सुप्रीम कोर्टाने आदिवासीला या देशाचा मूळ निवासी म्हटलं आणि या देशाची राज्यकर्ती व्यवस्था आदिवासीला विदेशी म्हणत आहे। विदेशी ज्यांच्याकडे मोबाईल असते त्यांनी सर्च मारून पहा, सप्तनारी इंडो आर्यन निघेल। हलबी म्हणला तर समोर इंडो आर्यन निघेल। आणि आम्ही कोणीच नाही बोलून राहिलो। PRTI म्हणजे काय? ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, आदिवासी शोध व प्रशासन संस्था। रायपूरमध्ये एक बुकलेट प्रकाशित करण्यात आली आणि त्या बुकलेट मध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे आदिवासी हा इंडो आर्यन आहे। आणि आमच्या जेवढ्या काही महासभा आहेत कोणीच काही बोलायला तयार नाही। मी रायपूरच्या बालोदच्या महासभेमध्ये सुद्धा हा विचार मांडलेला आहे। आता काही लोकांनी सहयोग करणं चालू केलेलं आहे त्या गोष्टीला, चांगली बाब आहे। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो या विषयावर तुम्हाला समजणे काळाची गरज आहे। तुम्ही इंडो आर्यन नाही, तुम्हाला रेसच्या बाहेर फेकण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्यावर तुम्हाला विचार करणे काळाची गरज आहे। तुम्ही इंडो आर्यन नाही तर तुम्ही इंडोजिनस आहात। इंडिजिनस, इंडिजिनस आहात, इंडिजिनस। त्या कलश यात्रा बलस यात्रा जो काढताना त्या कलश यात्रा तुम्हाला इंडो आर्यन करण्यात आहे। सरकार म्हणते तुम्हाला इंडो आर्यन, तुम्ही त्याला अंकी सपोर्ट करून गावी कलश यात्रा काढता। याचा अर्थ काय? तुम्ही स्वतःला गड्ड्यामध्ये निवडून राहिलाय का? अरे आदिवासीचा जो ओरिजिन आहे, विशेषतः हलब्यांचा ओरिजिन, हलबी भाषा ही मुंडारी भाषेतून निघालेली आहे। मुंडारी भाषेतून, मुंडा हा समाज आदिवासीचा ओरिजिन आहे, ओरिजिन ज्याच्यातून आदिवासींची उत्पत्ती झालेली आहे, निर्मिती झाली आहे। आणि भाषेचा लिहाज ज्या वेळेला तुम्ही पाहाल, हलबी भाषेचा लिहाज ज्या वेळेला पाहाल त्यावेळेला तुम्हाला मुंडारी भाषाकडे नेतो। नंदाबाई भीलच्या प्रकरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने या देशामध्ये सांगितलेलं आहे मुंडा, भील आणि गोंड। मुंडा, भिल्ली आणि गोंडी ह्या 3 भाषा इंडिजिनस भाषा आहेत। आणि त्या मुंडा भाषेतून जर हलबी भाषा निघालेली असेल तर ती हलबी भाषा कशी इंडो आर्यन राहू शकते, कशी विदेशी भाषा राहू शकते? इंडिजिनस राहील ना, मूल्यवाची भाषा राहील। परंतु ह्या बाबी समजणे आम्हाला काळाची गरज आहे। त्याकरिता आपल्याला आपलं अस्तित्व टिकवणे काळाची गरज आहे। नाहीतर सरकार म्हणेल तुम्हाला, कारण तुम्हाला विचारलं मी तुमची मळकट आहे का, गावून गावी मी हा प्रश्न विचारतो तुमची मळकट आहे का? मळकट मी फक्त त्याच्यासाठी विचारतो किमान तुमच्या हद्याच्या व्यक्ती, विज्ञानवादी संस्कृती, आदिवासी संस्कृती, भूत सैतान या गोष्टी आपल्या डोक्यातून काढून टाका तुम्ही। तो काही गणित राहिलेला नाही। भूता सैतानाला एवढा गणित होता तर डॉक्टर साहेबांसारखे लोक मंचावर बसवले नसते। सगळ्या गोष्टी विज्ञानवादी आहेत। आदिवासी जरी
अंधश्रद्धा म्हणताना तुम्ही अगरबत्ती पुसता, अगरबत्ती पेटवता, ते काय? ते श्रद्धा? ते श्रद्धा होय का? लिंबू कृषी व्यवस्थेची अशी कुठलीच दवाई नाही आहे. मी एग्रीकल्चरचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो, कृषी व्यवस्थेची अशी कुठलीच औषधी नाही की ज्या औषधीमध्ये सायट्रिक ऍसिडचा कंटेंट नाही. सायट्रिक ऍसिड टाकले जातात. ज्या दुधामध्ये तुम्ही लिंबू टाकल्यानंतर एका सेकंदामध्ये दुधाचा दही करण्याचा पॉवर आहे त्या लिंबूमध्ये. त्याच्यामुळे आदिवासी समाज या भूसंधारणाच्या गोष्टीच्या अनुषंगानं त्या लिंबाला आपला दैवत मानून देवाला पूजत होता. दुसरीकडे तुम्ही अगरबत्तीचा विषय आणलाय आणि अगरबत्तीला शुद्ध म्हणलाय. त्याला मला मान्य आहे ना, अगरबत्ती शुद्ध आहे. देवाला पाणी चढवताना शुद्ध पाणी विहिरीतून काढताना पहिलं पाणी देवाला चढवताना तुम्ही बरोबर आहे ना, पहिलं पाणी देवाला चढवतात. आता अगरबत्तीमध्ये शुद्धतेचा प्रमाण, मी शुद्ध पाहत नाही, पण शुद्धतेच्या प्रमाणाच्या वेळेला तुम्ही मापाल तर त्या अगरबत्तीला बनवताना किती लोकांचे हात लागलेले? त्या 17 लोकांचे हात लागून तुम्ही तिला देवाला चढवता, ते तुमची शुद्ध झाली. आणि आमचा माणूस झाडाचा लिंबू कापून देवाला चढवला तर तो अंधश्रद्धा झाला. हा कोणता विज्ञान आहे? ही कोणती तुमची समज होय? या समजमधून तुम्हाला बाहेर निघणे काळाची गरज आहे. आणि विस्थापनाचा जमाना आहे. मगाशी सांगितलं 183 गावं विस्थापित होत आहेत. गोंदिया जिल्ह्यात विस्थापित होत आहेत. इंडस्ट्रीज 183 गावामध्ये बफर आणि कोर एरिया बनत आहे. माझ्या गावचं उदाहरण सांगतो. मागच्या वर्षापर्यंत माझ्या गावाला 14 किलोमीटर पर्यंत बफर नव्हता. आता त्याचा विस्तार पुन्हा 14 किलोमीटर आतमध्ये झालेला आहे. तुम्ही इकडून जा ना, तुम्ही कोहमाऱ्यापासून गोंदियाला जा, कोहमाऱ्यापासून तुम्ही तिकडं नवेगावला जा, नवेगाव पासून वडसाला जा, नवेगाव पासून चितकडला, कोणत्याही रस्त्याला जा गोंदिया जिल्ह्याच्या, सगळे क्षेत्र बफर झोनच्या खाली आलेले आहेत. आणि हे क्षेत्र जेव्हा बफर झोनच्या खाली येतात त्यावेळेला आमचे 500 प्रतिनिधी आहेत. 500 प्रतिनिधी, 500 आमदार, 47 खासदार, एकही जण बोलले नाही. आणि ते लोक याच्यासाठी बोलत नाही की असल्या मंचांवरून तुम्ही या बाबींवर विचार करत नाही. या बाबींवर विचार करा, त्यांना बोलवा, ते प्रतिनिधी आहे, त्यांची जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत ह्या बाबी न्या. इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे ह्या बाबी लावा, त्याच्याशिवाय तुमच्याकडे काही उपाय नाही. कारण विस्थापन झाल्याच्या नंतर तुमचं अस्तित्व नष्ट होईल. कारण आदिवासींची या देशामध्ये धर्मांध व्यवस्था नसून आदिवासींची सांस्कृतिक ओळख आहे. सांस्कृतिक ओळख, सांस्कृतिक ओळख, संस्कृती म्हणजे काय? जन्म, मृत्यू आणि विवाह या ज्या संस्था आहेत, ते संस्कार आहेत, हे आहेत. आणि सरकार काय म्हणत आहे की 1880 पासून 2020 पर्यंतचा सरकारचा सर्वे आहे. या जगातील 1% टेम्परेचर, 1% तापमान जो आहे तो वाढलेला आहे. तापमान वाढलेला आहे. इंडोनेशिया, जकार्ता सारख्या जे देश आहेत, कंट्री आहेत, ते पाण्याखाली येत आहेत. म्हणजे समुद्रामध्ये जो बर्फ आहे तो वितळत आहे. म्हणजे तुमच्या वेळेला पाहता 72% पूर्ण पाणीच पाणी आहे जगामध्ये. आणि 29, 27 समथिंग 28-29% तुमची पृथ्वी आहे. त्याच्यातल्या त्या पाण्यापैकी 4% पाणी आहे आणि बाकीचा सगळा असा समुद्राच्या स्वरूपात आहे. आणि त्यातला मोस्ट ऑफ जो आहे तो बर्फाच्या स्वरूपात आहे. उष्णता वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस बर्फ वितळत आहे. आणि बर्फ वितळत असल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढावा, कार्बनचं प्रमाण कमी व्हावं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी व्हावं, त्याच्यासाठी जंगल वाढवण्यासाठी भारत सरकार पैसा घेते. कोणाकडून? विदेशातून, जागतिक स्तरातून पैसा घेते. आणि हे व्याघ्र प्रकल्प बनवणे चालू आहे. आमचा प्रश्न आहे बंधूंनो या मंचावरून, संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त 70% वाघ भारतामध्ये आहेत. किती टक्के? 70%. संपूर्ण जगातील 70% वाघ एकट्या भारतामध्ये आहेत. आम्ही तर वाघाला देवबी म्हणला ना, आम्ही देव म्हणून पूजा करत होतो ना. गोंडीमध्ये भूपालबेल, हल्बीमध्ये किंवा मराठीमध्ये वाघदेव त्याला म्हणत होतो. अन्नसंकटातला सगळ्यात पहिला घटक वाघ म्हणून आपण त्याची पूजा करत होतो. अंधश्रद्धा नाही, त्याच्यात काही विज्ञान आहे. नंतर मांडायला मला काही वेळ नाही, समजून घेतो. संपूर्ण जगामध्ये 70% वाघ भारतामध्ये आहे. आणि भारताचा जगाच्या तुलनेत जमीन किती आहे? फक्त 2.42%. फक्त 2.42%. तरी सरकार वाघाला वाचवासाठी आदिवासीला भगवाचा प्रयत्न करत आहे. आणि वाघही कुठे आहे? जंगल कुठे आहे? पुऱ्या भारतभरात तुम्ही जंगल कुठे आहे? जिथे आदिवासी आहे तिथे जंगल आहे. तुम्ही राजस्थानमध्ये वाळवंटच म्हणता. राजस्थानच्या बांसवाडा डोंगरपूर क्षेत्र जो आहे तिथे आदिवासी लोक राहतात, त्या ठिकाणी सर्वाधिक जंगल आहे. म्हणजे जिथे आदिवासी आहे तिथे जंगल आहे. म्हणजे आदिवासींनी जंगल वाचवून का पाप केलं का? त्या आदिवासीला तुम्ही तिथं वाघ, बिबट्या, अंका टंका सोडू त्याला भगवाची भाषा या देशामध्ये केल्या जाते. म्हणजे त्यांनी जंगल वाचवून पाप केलं का? हा बहुत मोठा प्रश्न आहे. कारण सेंचुऱ्या वाढत आहेत दिवसेंदिवस. 58 व्याघ्र प्रकल्प तयार झाले देशामध्ये. देशाची 24% जमीन त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये गेलेली आहे. त्यापैकी 83% जमिनी आदिवासी बहुल क्षेत्रातली आहे.
आणि वाघाला सीमा नसतात, जनावराला सीमा नसतात, तुम्ही कितीही देव त्याला म्हटले तरी त्याला सीमा नसतात. आणि हे प्रश्न जेव्हा निर्माण होतील, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये आहे हा, संपूर्ण 22 राज्यांमध्ये हे प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचा विचार करताना ओरिसाच्या आदिवासीची तेच तकलीफ आहे, छत्तीसगडच्या आदिवासीची तेच तकलीफ आहे, आमच्या कुरखेड्याच्या आदिवासीची तेच तकलीफ आहे. मागच्या वर्षीची घटना, ते 8 महिन्याची प्रेग्नंट बाई सगळ्यांवरती धान पकडत आहे, त्या बाईवर मागेवर वाघाने हल्ला केला, मायाई मेलेना पोटाचा लेकरू बी मेला. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी माणूस जगत आहे. मागच्या महिन्याची घटना पावसाळ्यातली पडसगावमध्ये छोकल्या बाईला उचलून नेला वाघानं. ही परिस्थिती आज तिकडे आहे, कारण ज्या वेळेला तिकडे सह्याद्रीकडे परिस्थिती होती किंवा कानाकडे परिस्थिती होती तेव्हा पेच प्रकल्प तुमचा सेफ होता. आज पेच प्रकल्प सेफ नाही राहिला. तुमच्याकडे 10 वर्षानंतर ही परिस्थिती येणार आहे. त्यावेळेला तुम्हाला संविधानिक अधिकारांकडे जाण्या काळाची गरज आहे. या सगळ्या महामानवांनी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांना जे अधिकार दिलेले आहेत, 5व्या अनुसूचीचा पाठ इथं आम्हाला सांगायला जाते पेशा कानून महाराष्ट्रामध्ये म्हणजे गोंदियामध्ये नाही. अरे नाही ना, पण 5व्या अनुसूचीमध्ये तर येतो वनाधिकार कानून. वनाधिकार कानून आणि पेशा कानून हे दोन वाढ. वनाधिकार कानून आणि पेशा कानून हे दोन मुलं. कुणाचे मुलं? 5व्या अनुसूचीची मुलं. 5व्या अनुसूचीची मुलं म्हणजे 5वी अनुसूची आम्हाला लागू नाही का? जेव्हा पेशा कानून तिथं लागू आहे 5व्या अनुसूची अंतर्गत, वनाधिकार कानून इथं लागू आहे 5व्या अनुसूची अंतर्गत, मग तुम्ही टायगर रिझर्व बनवताना किंवा कुठलेही प्राधिकरण घेत असताना तुम्ही आदिवासी ग्रामसभांची परमिशन घेता का? नाही, त्यांची परमिशन. याच्याकरिता तुम्हाला आभार होणे काळाची गरज आहे, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे स्पष्ट गाईडलाईन आहे. 80% ग्रामसभेची ग्रामपंचायतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2006 ची कलम म्हणते त्याच्यामध्ये की 80% ग्रामसभेची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला कुठलाही प्राधिकरण त्या क्षेत्रामध्ये राबवता येत नाही. परंतु तो सर्रास चालू आहे. लोकप्रतिनिधींनी, विशेषतः समाज व्यवस्थांनी आणि समाजातल्या जवानपोरांनी आमच्याकडे तो फॅट लागलेला आहे. आमचे पोरा जवानपोरा जास्तीत जास्त पोटात मांजराईमध्ये ना कबड्डीमध्ये इन्व्हॉल्व राहतात. मी त्याचा विरोध करत नाही, तुम्ही मांजराईचा कबड्डी खेळा, पण समाजाचे जे बाब आहे त्या समाजाच्या बाबाकडे कटाक्षाने पहा. हलबी समाजाला माझी विनंती आहे, तुम्ही जर चुकीना इंडो आदान झाले तर आदिवासी रेस मधून तुम्ही फेकले जाल. तुम्ही स्पष्ट मान्य करा ही गोष्ट. आणि तुम्हाला काही नाही समजलं, मी बुकलेट देतो, त्या बुकलेट मधून वाचा. आज आम्ही प्रयत्न केला या मंचाच्या माध्यमातून वनाधिकार कानून आणि पेशा कानूनची बुकलेट दिला. याच्यासोबत 9 GR आहे. मान्यवरांना देण्याचा आमचा उद्दिष्ट हा होता, इथल्या आयोजकांचा सुद्धा उद्दिष्ट होता आणि बिरसा ब्रिगेडचा पण हा उद्दिष्ट होता की आमच्या मान्यवरांना तरी किमान त्या GR समजायला पाहिजे. आणि ते GR गावोगावी ते लोक जात असतात. सर्व मान्यवरांनी, सगळ्या समाज व्यवस्थेने हे वेदावे न करता, एकमेकाचा विरोध न करता, एकमेकावर टीका टिप्पणी न करता, कारण आमच्याकडे एकमेकासोबत झगडा करायला वेळच राहिली नाही. आपल्याकडे एकमेकावर टीका टिप्पणी करायला वेळच राहिलेली नाही. एवढे मोठे प्रश्न आमच्या समोर उभे आहेत, या प्रश्नांची मांडणी करणे आम्हाला खूप कठीण आहे. आणि हे प्रश्न आपल्या युवा लोकांनी समजणे काळाची गरज आहे, कारण युवा आहे तो हवा आहे. युवा लोक आमच्या समाजाचं भविष्य आहे. त्यांनाही रूढी प्रथा परंपरा, आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा ह्या अंधश्रद्धा नाही, परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली रूढी प्रथा परंपरांना संपूर्ण नष्ट केले जाते आणि त्यांच्याकडे दुसरी अंधश्रद्धा, अगरबत्तीवाले अंधश्रद्धा टाकली जाते. त्याच्यापासून तुम्ही सावध राहाल. या मंचांनी, इथल्या आयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली. बोलायचं खूप आहे, परंतु बोलायचं असलं तरी अध्यक्ष महोदय आणि बाकी मान्यवर आहेत, आपण सर्वांनी इथल्या आयोजक मंचांनी खूप चांगलं आयोजन केलं. आणि समाज व्यवस्थेला माझं सांगणं आहे, आपल्या समाजातून कोणी डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, त्यांचं स्वागत कराच तुम्ही. कोणी MPSCचा अधिकारी झाला, त्याचं स्वागत कराच तुम्ही. ते स्वागतार्थ आहे, त्यांचं स्वागत कराच तुम्ही. पण तुमच्यासाठी हे असे उपक्रम राबवणारे जे गावचे पोरं आहेत, तुमच्यासाठी हे असे उपक्रम राबवणारे जे गावचे पोरं आहेत, गावचे बुजुर्ग आहेत, गावचे लोक आहेत, त्यांचा सत्कार नाही केला तरी चालेल, पण त्याचा तिरस्कार मात्र करू नका. एवढीच माझी माफक विनंती आहे तुम्हाला. कारण होतं कसं, कार्यक्रम संपतो आणि दुसऱ्या दिवशी हिसाबासाठी सगळे होतं. पुष्कळच्या गावाचे संघटन असं तुटून जातात. संघटन कौशल्याचा हे पाठ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही आपसामधले वाद निपटवून दोघांच्या दुश्मनी मग हिसाबाचा खर्च मुक्त टाकू नका. सांगायचा अर्थ, भरपूर गावांमध्ये असे प्रकरण आम्ही पाहतो. त्याच्यासाठीच म्हणलं की तुम्ही नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, अधिकाऱ्याचा सत्कार करा, हरकत नाही, पण समाजासाठी काम करणाऱ्या माणसाचा तिरस्कार करू नका. एवढंच या ठिकाणी बोलेन आणि मी या ठिकाणी थांबतो. जय बिरसा, जय सिंग, जय सिंग, जय फुले.